नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वरून ब्लॉग्स मध्ये. सो गाईज, कसे आहात तुम्ही सांगू शकता कमेंट्स मध्ये. सो आता आपण जातोय, एक छोटस काम आहे ते करायला. सो आता आपण जातोय गाईज छोटस काम करायला आपलं. तो विचार केला ब्लॉग बनवू किंवा सगळ्यांना दाखवू. एवढं काही ब्लॉग बनवला ना गाईस बोलतोय मी, सॉरी गाईस. एवढं गाईस ब्लॉग बनवला ना, आम्ही थोडा बिझी होतो कामात, त्यामुळे जरा ब्लॉग बनवता आला नाही. हे गाईस, नवीन वर्ष आलंय, तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर गाईस. या वर्षी आपण आपल्या चॅनलला ग्रो करू, चांगल्यापैकी सपोर्ट करा. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करू शकता गाईस. मस्तपैकी हलका एकदम संध्याकाळ दुपार झाली आहे, एकदम चांगलं ऊन वगैरे नाही, मस्त या वातावरणात गाडी चालू आहे. आपण स्पीड पण एकदम चांगली आहे, मागे रस्ता पण एकदम क्लिअर आहे. आणि स्पीड ब्रेकर आले आपल्याला त्रास द्यायला. वा हॉर्न मारू. कॉलेज जरा सुटलाय आणि रिक्स नाही घ्यायची जास्त. पोरं पळतात रस्त्यावर, लहान पोरं जास्तच पळतात. आपण चाललोय बीच. सो गाईस, तुमचे काय रिझोल्युशन्स आहेत नवीन वर्षामध्ये? लोक ठेवतात पहिल्या दिवशी रिझोल्युशन, बोलतात हे करू ते करू, आणि मग दुसऱ्या दिवशीपासून नॉर्मल जिंदगी सुरू. मागच्या ब्लॉग नंतर ऑलमोस्ट आपण ब्लॉग नाही टाकला युट्यूब चॅनलवर आपल्या. थोडं बिझी होतो ना आपण कामात, समजू शकता तुम्ही. तर त्याला आता एक छोटासा ब्लॉग टाकतो आपण मस्त वेगळी. चॅनल ओपन केला तुला दर व्हायचं जरा, नाही चॅनल कंटेंट नाही टाकत राहिलं तर साईडला जाऊ. आणि हे काय, आपण गाडीची सर्व्हिसिंग केली आहे. आपण आलेलो त्या ब्लॉग नंतर, सॉरी ट्रिप नंतर आपण मस्त ब्लॉग वगैरे बनवलेला. तर आपण गाडीची सर्व्हिसिंग वगैरे केली आहे मस्त एकदम. गाडी आपल्याला स्मूथली झाली. सर्वांचा ब्लॉग टाकताना आला मला, कारण की त्याला कोणी अलाउड नाही केला आतमध्ये रिकॉर्डिंग वगैरे करायला. तर ब्लॉग वगैरे बनायचा होता मला सर्व्हिसिंगचा पण. तुम्ही बघू शकता 670 किलोमीटर सर्व्हिस झाले आपल्या गाडीला. सर्व्हिसिंग एकदम मस्त होती गाईस. तिचा बिहेवियर वगैरे सगळा मस्त होता. दोघांची सर्व्हिसिंग केली नाही, एंटा 150ची पण आणि आपल्या 125ची पण. चलो आपण फटाफट गाडी घेऊया इथून राईट साईडला, कारण की बस आहे लय लागणार. तुला राईट शॉर्टकट नाही जाऊ आपण, बसच्या मागेच राहू आपण. बघू फटाफट जाऊ, बस कधी होतो ते आपण जातो. बेबीज भाई स्टेशनमध्ये रिक्षावाले पण मध्येच थांबतात, इंडिकेटर वगैरे देत नाही. तेव्हा अशी पोरं राहतात रस्त्यात, तुम्हाला बोलवतो ना. आणि मारू नाही तर भावातच जातील. चलो तुम्ही एन्जॉय करा गाईस राईड वगैरे. बघा कसं बघतोय बघा आपल्याला, आपल्याला हवं तर मागे बघतोय तसा, वाटलं मला बघतो. अजून एक स्पीड करायला छोटा भाऊ आहे. मागे वगैरे गाड्या वगैरे नाही, मस्त एकदम. बिचारा कन्फ्यूज झाला, गाडी सोडून टाकली. माझं स्पेस होती, मागूनच टाकलं. स्पीड ब्रेकर पण, स्पीड ब्रेकर
एकदम माफियाचा मस्त पैकी. चला गँग चालली, गँगर हवा जरा ओके गाडी. रिक्षाला आणायला कसं मध्ये टाकतात गाडी. त्याच्यामध्ये भिन्न लय होतं या माईक मध्ये. बघितलं मी आता आपण राईडला गेलेलो तेव्हा केवढा भिन्न होता. नवीन माईक पण घ्यावा लागेल. लेफ्ट साईड आपली गाडी लेफ्ट साईडला. इकडचे रस्ते थोडे खराब आहेत. तिकडचं तर लस खराब आहे. तुम्ही विचार आतून टाकून बस पण गाडी किंवा रस्ते पण खराब आहेत जास्त तिकडचे. इकडचे आहेत थोडे नॉर्मल आहेत पण तिकडची लस बेकार आहेत, बेकार रस्ते. अरे बस बघा बस केवढ्या बसेस होतात. जेव्हा हवे तेव्हा एक पण बसेस होत नाही आणि जेव्हा नको असते तेव्हा केवढ्या बसेस होत्या बघा. जाऊन देवा बसला रिक्स नाही त्याच्या बस एजन्सी. बघितलात ना काही रस्ते तुम्ही केवढे खराब आहेत. एवढा काय घाबरतो का मी तरी पूर्ण स्पीड मारतो. तसे तरी हाईट नॉर्मल आहे. जशी गाडी चालवत होतो आपण वीसच्या स्पीडवर, त्याची काही वीसच्या स्पीडवर पण नाही चालवतो. एवढे बेकार फ्री असते. स्पीड ब्रेकर नाही, तितके म्हणजे स्पीड ब्रेकर आहे. इंडिकेटर मध्ये मस्त राईटचा विचार राईट नाही. अरे काका काय करतायत, कन्फ्युज झालं की काय. काही या अँगल सॉरी या कॅमेऱ्याला ना तसा मला अँगल नाही आहे. असं नॉर्मल गोप्रो डीजी मध्ये येते ना तसं नाही आलं अँगल. मला समोरचाच अँगल दिसतो त्यामुळे थोडा व्हिडिओ मध्ये हे मजा नाही. बजेट कॅमेरा ना काय करणार, थोडा ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला. तुम्हाला बोललेलं लास्ट ब्लॉग मध्ये चांगला कॅमेरा घेणार आहे आपण फ्युचर मध्ये. ते पण जरा काम चालू या कॅमेऱ्याशी. काम चालू कॅमेरा आहे काय साईडला व्ह्यू सोबतला क्वालिटी वगैरे आहे चांगली. माईक पण ठीकठाक आहे. म्हणजे बजेट कॅमेरा आहे एक हा. पण मला कशी वाईड अँगल नाही पाहिजे जसं आपल्याला हवा आहे. मस्तपैकी आपला हँडल दिसणारा, स्क्रीन दिसणारा तसा वाईड अँगल नाही आहे त्याला. पण कोई ना पण थोड़े दिन एडजस्ट कर लेंगे इसमें. चलो आई शॉर्टकट भारी है. पण खूप वेळ आहे फिक्स करायला बघितलं वाईड अँगल पण नाही. तेवढाच होतो किती काय केलं तरी तेवढाच होतं. वाईड अँगलची लेन्स पण ह्याला कसं हे होणारी लेन्स नाही ना गाईस. वाईड अँगलची ह्याला कशी लेन्सेस येत नाही ना. आपण लेन्स तरी घेतली असेल वाईड अँगलची. थोडासा मागे गेलो ना मी की थोडा व्ह्यू दिसतो. पुढे आल्यावर नॉर्मल होईल. तर मी असं अँगल कॅमेरा उलटा राहिला तुम्ही बघू शकता दिवसामध्ये. कॅमेरा कसा उलटा राहिला तरी कॅमेरा पहिला सरळ होता पण आता उलटा लावला कॅमेरा. रस्ते झाली आहे का काही मायब्रेंट एकदम मायब्रेंट. बाकी थोडी गाडी वगैरे येत नाहीत ना. चलो गेलो की अपनी गाडी. बात गाड़ी का लग रहा एकदम कैसा रास्ते में पड़ता है. बस हाईवे रोड क्रॉस करना थोड़ा मुश्किल है. एक्सपिरियन्स लोक कर लेतो. हे बघा असं मारतो बघा मधल्या हायवेवरती कशी गाडी टाकतात बघा बघा. हा बोलणार गाईस ट्रकवाल्यांना पण आता खरंच
ट्रकवाले म्हणजे काही खतरीत लोक असतात असं सुविधा. बाई खाली असेल तर डायरेक्ट टाकतो भाई, गाडी तर लोक येते मागं. सिग्नल फायनली खुल्ला आहे आणि आपण चाललो आहे राईटला. बघा गाईस, रिस्की पीपल हायवे वरती विदाउट हेल्मेट गाडी चालवतात, ते रिस्की आहे. मस्त ग्रीनरी वगैरे बघू शकतो तिथे. ला 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 ला. कसं वाटलं आपलं गाणं? थोडस गाडी रस्ता थोडा जाम केला, जाम केला. कचऱ्याची गाडी मागून गाडी तर नव्हत्या ना, कार होते. इथे सगळ्यात बिल्डिंग बांधले त्याच्यात, कन्स्ट्रक्शन वगैरे झाले त्याच्यात. स्पीड ब्रेकर काय दिसणार नाही आपल्याला, तर लक्ष वर होतं. स्पीड ब्रेकर दिसला नाही काय, आता ते दिसलेला गाडी स्लो केली आपण आपल्याला. आपला मित्र तर हे झाला घाबरला, मागे बसला ना तो. अचानक स्पीड ब्रेकर आला ना गाडी रस्त्यावर, ते समजत नाही कुठे स्पीड ब्रेकर असतो. राईटला बाईक आले, आगे स्पीड ब्रेकर. चलो गाइस, एक टर्न साठी आपल्याला थोडा सुरू व्हायला लागला, बघितलं एका टर्न साठी, या टर्न साठी. कारण की मध्ये कुठे टर्निंगच नाही ना, ऑप्शनच नाही मध्ये, पुन्हा फिरवत ठेवावं लागतं. ट्रेन रस्ता ना, ऍक्च्युअल ट्रेन रस्ता ना, हायवे असून उघड कागडच आहे. वाल्याने जाऊन पुढे सगळं इथे कामात चालू आहे, सगळं इथे. गाडी काय वाटली इस कहानी लव की कहानी आपल्याला लग्नात जायचं पुढे नंतर. कसा वाटला आपला हा ब्लॉग तुम्ही सांगू शकता कमेंट्स मध्ये. कसं वाटलं तुम्हाला आपला क्वालिटी,
आपला माईक, आता मी जरा माईक मागे तुम्हाला सांगायला विसरलो, सॉरी. आता माईक मी थोडा अजून मागे टाकलाय, मागे थोडा ठेवलाय, कारण की पहिला पुढे होता जरा, अजून मागे टाकलाय मी एकदम. ते पॅडिंग असं ना त्याच्या पण मागे टाकलाय, तरी मी सांगू शकतो या माईक मध्ये क्वालिटी कशी होते, काय होते. खूपशे विन एवढा नको असायला पाहिजे याचा. सो गाईस, थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. आपला एक छोटासा ब्लॉग होता, जास्त मोठा नव्हता. आपलं थोडंसं काम होतं ते करून आपण आलो. आता मला एक छोटासा ब्लॉग होता, त्याच्यावर तुम्हाला दाखवू जरा व्यवस्थित ब्लॉग बनवला, नंतर मला रिकॉर्डिंग केली जरा ब्लॉगची. सो लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो गाइस चलो मिलते हैं आपको अपन नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय गाइस. दादा रस्ते मध्ये चला.